थोडस बने झाली का अंघोळ झाली का सुप्रभात मित्रांनो. तर आता हे पिल्लू इथं खात आहे. आई आहे आणि पिल्लू आहे आणि पिल्लाला इथं लागलेलं आहे थोडं हे लागलेलं आहे. तर ते बरं होतंय, काही नाही प्रॉब्लेम त्याला. तर आता आपण चाललोय जिमला. तर आता आपण पेठेत आहे आणि जिमला जायसाठी इथून जवळच रस्ता आहे आणि आज आपण डेडलिफ्ट करणार आहे. बाकीचा वर्कआउट तसं काही करणार नाही आणि आज आपल्याला नाशिकला पण जायचं आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. वरती जाऊन तर तुमच्याशी एवढं बोलता नाही येणार कारण वरती पूर्ण गाणी चालू आहे जोरात. तर आपण डेडलिफ्ट करणार आहे आणि तुम्हाला दाखवेल मी किती पर्यंत मारेल. एवढं तर अजून काही मारत नाही जास्त वेट. हो आता आपली जिम करून झाली आणि आता आपण चाललोय घरी. तर आता आपण घरी आलोय आणि मी कपडे का काढले कारण बनीला घालायची आंघोळ. बनी भाऊ ओ बनी हो आंघोळ करायची ना. तो पूर्ण पाणी झटकतो, कपडे वल्ले होतात तशी पण, म्हणून आता मस्त याला आंघोळ घालतो तुम्हाला वल्ल झाल्यावर दाखवतो कसा दिसतो. बनी झाली का आंघोळ? अंघोळ झाली का? कसं दिसतंय अंघोळ झाल्यावर, डोळे चमकताय. बनी भाऊ लगभग सुकलाय आणि त्याला म्हणजे असं सुस्ती येते जेव्हा पण आंघोळ घातली ना की त्याला सुस्ती येते. इथं नॉर्मल वल्लाय वाटतं इथं. तर 3-4 दिवस पूर्वीची गोष्ट आहे की मी चाललो होतो दूध आणायला रात्री आणि मी दूध आणायला तिथे पोहोचलो आणि मी गाडीवर बसलेलो होतो आणि एक 15 ते 14 वर्षाचा मुलगा आला आणि म्हटला दादा तुझ्या चॅनलचं नाव काय? तर मी म्हटलं देवराज इंद्र आहे आणि तो म्हटला की मी सगळ्या व्हिडिओ बघितलाय, छान व्हिडिओ बनवतोस तू. आणि त्याने स्माइल केली आणि तो गेला. पण मग मला मनाला असं बरं वाटलं नाही का की म्हणजे पहिल्यांदा माझ्या बरोबर असा मोमेंट आला ना की कोणीतरी मला असं भेटलं आणि तो मुलाला मी कधीच पाहिलेलं नव्हतं म्हणजे असं अननोन पर्सन टाईप. आणि तो आला आणि तो माझ्याशी बोलला ते म्हणजे कोणत्या गोष्टीवर ना की माझी व्हिडिओ त्यांनी बघितली तर मग चांगलं वाटलं. तर आता आपण घरी जेवायला आलोय. जेवायला पिठलं पोळी जेवण झालंय आणि आता आपण परत चाललोय दुकानी आणि 3 वाजता निघणार आहे आपण नाशिकसाठी. आपण दुकानावरनं परत आलोय फक्त 10 ते 5 मिनिटातच कारण मी गेलो दुकानी पप्पांना डब्बा घेऊन आणि पप्पा म्हटले की तू जास्त पोळ्या केलाय का? म्हटलं नाही. मला क्लिक झालं की अरे आपण आज नाशिकला जाणार आहे, उद्याच येणार आहे. मग पप्पांना पोळ्या नाही, त्यांना भाजी वगैरे सगळं करता येतं. तर मग आता परत आलोय, परत थोडीशी कणिक मावा लागेल नाही तर हा आणि पप्पा उपाशीच. माझं रात्री मी जर निघून गेलो असतो पप्पांनी विचारलं नसतं तर म्हणजे काहीतरी खाल्लंच असतं पण मग बाहेरचा खावं लागलं असतं. म्हणूनच आता परत आलोय करल. आणि मी म्हणजे सकाळी 10-11 पोळ्या केल्या असतील आणि आता एकच उरली. आणि मी म्हणजे रात्री पण करतो पण लगेच म्हणजे जीवावर येतं आणि म्हणजे काम करणं खूप अवघड जाते एवढं सगळं. तर मग जे पण रोज करता माता भगिनी जे पण आहे घरातल्या बायका जे पण रोज एवढं सगळं काम करतात त्यांना हेड्स ऑफ डे सल्यूट. तर आता 3 वाजायला लगभग 15 मिनिटं बाकी आणि आपल्या पोळ्या झाल्या करून आणि आता आपण निघणार आहे नाशिकला. मी इथं मित्रासोबत गाडीवर आलोय. तरी गाडी तर या गाडीत आपण नाशिकला जाणार आहे. तर आता आपण बसमध्ये बसलोय तर चला जाऊ. आपलं तिकीट
आता जस्ट आपण गाडीतून खाली उतरलोय आणि इथं मागं देवीच्या मंदिराचं काम चालू आहे. तर आपला भाऊ घ्याय येतोय. तुम्हाला माहिती आहे आपला भाऊ कोण आहे? तो गाडीवर घ्यायला येतोय. तर आलाय, चला. मी दरवेळेस बॅग घेऊन येतो, तर मग बॅग नसली ना अशी पाठीवर, म्हणजे मी प्रत्येक ट्रॅव्हल असल्यावर पाठीवर बॅग असते. आणि म्हणजे बॅग आता मी एवढ्यात नाही नेते, कारण मोबाईल आणि चार्जर आणि कपडे अंगावरचे तेच. कारण एवढं आपण पोर आहे, आपल्याला काय मेकअप नाही, काही नाही, काही टेन्शन नाही राहत. तर मग तेच, मग मला असं हे होतं की पाठीवर बॅग नसली ना असं काहीतरी कमी महसूस होती. तर मग काय वाटतं तुला? मग बरोबर आहे ना. अच्छा चला पटकन जाऊ, आत्याला भेटवतो. इतक्यात पोचलो आपण घरी आता. काय बनावरच आलं थोडस. काय भेटलं तुला किंडर जॉय मध्ये? माझी डॉली दाखव. माझी डॉली. आपल्याकडे सबस्क्राईब करायची निंजा टेक्निक आहे. मी पुण्याला गेली होती. माझी मामी आजीला म्हणलं, मामी आजी मोबाईल. हा मोबाईल दिला. अरे पण लॉक तुपडा नव्हता. त्यांना म्हणलं लॉक उघडून द्या ना. लॉक उघडून दिला. 3 5 4 5 काय केलं आय डोंट नो. आणि मग एका रूम मध्ये गेली, बेडरूम मध्ये गेली. त्याच्या चॅनल म्हटलं घर बोलली. फर्स्ट नंबरला सबस्क्राईबचं बटन होतं, ते दाबलं. बेल आयकॉन दाबलं. लाईक केलं. तुम्ही पण करा ना. तोंड काय बघताय? अरे कहना क्या चाहते हो? तर आता आपण खाली चाललोय पूजेसाठी. गणनायकं गजमुखं भूरेश्वरं सिद्धिदं भूयात् सदां भवतु शुभमङ्गलो सावधानो. जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीराजमूर्ति. दर्शनमात्रे मानस्मरणे मात्रे कामना कृति. जय देव जय 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 देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं गणपतेन चरणं प्रेमे अलंगिन पूजिन भावे कोवाळिन देवम. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर इतक्यात पूजा संपन्न झाली आहे आणि तुळशीचं लग्न झालेलं आहे. तर आत्ता केली बटाट्याची भाजी आत्यानी पोळ्या. चला बसू आता जेवायला. आपण आता जाऊ कपालेश्वर महादेवांच्या दर्शनाला. हे पाहू शकता मस्त पैकी पाणी इथं गंगेवर आलोय आपण. आणि जसं की आपला भाऊ बोलला की आपण चाललोय आत्ता कपालेश्वर महादेवांना. हा महादेवांना कपालेश्वरला. तर उद्या हरिहर भेटे ना. आज आहे मग पार्वती आणि शिवचं रूप आहे. आज उद्या मग हरिहरचं रूप असेल आणि परवाच्या दिवशी अर्ध नटेश्वर. हा तर चला मस्त पैकी दर्शन घेऊ महादेवांचं. जय. आपण मंदिरात पोहोचलेलो आहे. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण चाललोय परत घरी. तर आता आपण पोचलोय घरी. तर भाऊ निघालाय कामावर नाईट ड्युटी. जा किती वाजता येशील? 7 वाजता. 7 वाजता भाऊ चालला नाईट ड्युटीला.
तर आता वाजतोय रात्रीचे 11 आणि सुमित तर गेलाय कामावर आणि आता मी एकटाच आहे इथे झोपल जोडीला माझ्या डेझी. आणि काय एकटा झोपल म्हणजे ते इथं आल्यावर त्याची सवय, त्याच्याशिवाय म्हणजे इकडं या घरी आल्यावर त्याच्याशिवाय करमतच नाही. पण आता तो पण कामाला लागले, मी पण दुकानावर बघतो, मग काय आजचा दिवस चालेल. तर मग हा व्हिडिओ इथंच संपतोय आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन ऑलवर करा म्हणजे तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा पाहायला भेटतील. तर थँक्यू सो मच, बाय. तर 3-4 दिवसाच्या पूर्वी